हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण गावरान पद्धतीने कमी साहित्यात आणि चमचमीत झणझणीत अशी अंड्याची रस्सा भाजी कशी करायची ते पाहणार आहे। अंड्याचा रस्सा तुम्हाला बघून कळत असेल की ती मस्त अशी ही भाजी झालेली आहे। ही आपण साध्या सोप्या पद्धतीने झटपट अशी ही अंड्याची रस्सा भाजी बनवलेली आहे आणि एकदम मस्त चविष्ट झणझणीत अशी भाजी झालेली आहे। झटपट भाजी बनते आणि सोप्या पद्धतीने आपण बनवलेली आहे। तुम्हाला बघून कळत असेल छान अशी अंड्याची रस्सा भाजी झालेली आहे। नक्की या पद्धतीने करून बघा। तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम इथे आपण बघा मसाला थोडासा भाजून घेणार आहे। त्यामध्ये 3 ते 4 चमचे मी तीळ घेतलेले आहेत, पांढरे तीळ, आणि 1 चमचा मी जिरे घेतलेले आहेत। आता जिरे आणि तीळ आपण चांगले खमंग भाजून घ्यायचे आहे। इथे गॅसची फ्लेम मी कमी केलेली आहे आणि चांगलं खमंग असं हे मी भाजून घेतलेलं आहे। हे आता एका प्लेटमध्ये काढून घेते आणि त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये खोबरं भाजून घेणार आहे। बघा थोडंसं खोबरं घेतलेलं आहे, सुकं खोबरं। आता इथे मी सुकं खोबरं चांगलं खमंग असं भाजून घेणार आहे, कारण हलकेसे डाग पडेपर्यंत खोबरं आपण चांगलं भाजून घ्यायचं आहे। खोबरं थोडंसं भाजल्यानंतर 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या मी यामध्ये घातलेल्या आहेत आणि हे छान असं मी भाजून घेते। इथं हे चांगलं भाजून घेतलेलं आहे, काढून घ्यायचं आणि हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं। जास्त मसाला पण घालणार नाही। तुम्हाला अजून काही साहित्य घालायचं असेल ते यामध्ये घालू शकता, पण अशी जरी केली तर पण छान मस्त आपली भाजी बनते। आता यामध्ये तीळ, जिरं, खोबरं, लसूण असं हे घालून थोडीशी कोथिंबीर घालून हे छान थोडंसं गरजेनुसार पाणी घालून छान वाटण बनवून घ्यायचं आहे। इथे वाटण आपलं तयार झालेलं आहे। आता भाजी बनवणार आहे, त्यासाठी कढईमध्ये थोडंसं 1 पळीवर तेल घालून घ्यायचं आणि तेल गरम झालं की त्यामध्ये आपण इथे छोटे 2 चमचे मी लाल तिखट घातलेलं आहे, घरगुती आपलं, आणि कारण याला तरी छान येते। सुरुवातीला आपण तेलामध्ये लाल तिखट आपलं भाजून घेतलं की चांगलं याला तरी छान येते आणि चव छान लागते। आता यामध्ये जे वाटण केलेलं आहे ते घालायचं। गॅसची फ्लेम कमी ठेवायची, नाही तर हे मसाला आपण घातलेला आहे लाल तिखट ते जळू शकतं। त्यामुळे गॅसची फ्लेम एकदम कमी केलेली आहे आणि त्यामध्ये सगळा मसाला घालून मी मिक्स करून घेते। वाटण सगळं घातलेलं आहे आणि यामध्ये मिक्स करून घ्यायचं। गॅसची फ्लेम कमी करायची, 3 ते 4 मिनटं हे वाटण परतून घ्यायचं मसाल्यासोबत। इथे बघू शकता वाटण मी थोडं परतून घेतलेलं आहे। यामध्ये पाणी घालून मी चांगलं तेल सुटेपर्यंत हे परतून घेते। इथे बघा पाणी घालून घेते, गरम पाणी घातलेलं आहे आणि तेल सुटेपर्यंत चांगलं मी भाजून घेते। आता ते भाजते तोवर इथे बघू शकता मी 8 ते 9 अंडी उकडलेली घेतलेली आहे। त्यासाठी आपण त्याची भाजी बनवून घेणार आहे। अंडी छान उकडून घेतलेली आहेत, मसाला पण आपला चांगला इथे परतलेला आहे, तेल सुटेपर्यंत चांगला भाजलेला आहे। आता यामध्ये गॅसची फ्लेम मी कमी केलेली आहे। गरम पाणी घालायचं, तुम्हाला भाजी कशी घट्ट पातळ हवे तसं पाणी घाला। 5 मिनिटं आपण भाजी शिजवून घेणार आहे। दाटसर भाजी तयार होते छान अशी। इथे बघू हलकीशी दाटसर आपण भाजी बनवणार आहे। त्यामध्ये गरम पाणी घातलेलं आहे, मिक्स करून घ्यायचं आणि अंदाज घेऊन पाणी आपण यामध्ये घालून घ्यायचं। इथे बघा चवीनुसार मीठ घालून घ्यायचं। आता गॅसची फ्लेम मी हाय केलेली आहे आणि छान याला उकळी काढून घ्यायची। इथे बघू शकता मीठ घातलेलं आहे आणि यामध्ये मी अंडी घालून घेते। मीठ घालून मिक्स केलेलं आहे आणि अंडी सोडून घ्यायची। इथे मी 8 ते 9 अंडी उकडून घेतलेले आहेत। तुम्हाला जेवढ्या अंड्यांची भाजी बनवायची तेवढी अंडी तुम्ही उकडून घेऊ शकता। असे अंडी मी घालून घेते। हवं तर तुम्ही याला चाकूने थोडंसं वरून कट लावून तुम्ही अंडी घालू शकता। इथे बघा सगळे अंडी मी रस्स्यामध्ये घातलेले आहे, छान याला उकळी यायला लागलेली आहे। आता ते मी अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे। आता यामध्ये गरम मसाला घालून मी मिक्स केलेला आहे। गॅसची फ्लेम कमी केलेली आहे। झाकण ठेवून 5 मिनिटं हे आपण छान शिजवून घ्यायचं। इथे बघू शकताय झाकण ठेवलेलं आहे आणि 5 मिनिटं छान अशी ही भाजी मसाल्यासोबत मी शिजवून घेतलेली आहे। बघू शकताय चांगली ही शिजवून घेतल्यामुळे मसाल्यांचा फ्लेवर अंड्यांमध्ये उतरतो, छान भाजी तयार होते। याला तरी छान आलेले आहे। जो मी आपण लाल तिखटचा मी व्हिडिओ टाकला होता तेच लाल तिखट वापरून छान अशी ही भाजी बनवलेली आहे। बघू शकता तरी छान आलेली आहे, भाजी छान तयार झालेली आहे। आणि यामध्ये सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली मी कोथिंबीर घातलेली आहे। मस्त झणझणीत आणि चमचमीत भाजी तयार झालेली आहे। बघू शकताय जास्त साहित्य न वापरता आपण भाजी तयार केलेली आहे। बघू शकता तुम्ही तरी मस्त आलेली आहे आणि एकदम लाल एकदम छान असं कलर आलेला आहे बघा।
लाल तिखट आपलं छान झालेलं आहे, त्यामुळे भाजी पण मस्त झालेली आहे. बघू शकताय. कमी साहित्य वापरून गावरान पद्धतीने झणझणीत चमचमीत आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीने कमी साहित्यात तेवढी चविष्ट भाजी बनवलेली आहे. झटपट तुम्हाला अंड्याची भाजी बनवायची असेल तर या पद्धतीने नक्की बनवून बघा. तुमची पण झणझणीत चविष्ट आणि छान भाजी तयार होणार. तुम्हाला बघून कळत असेल मस्त अशी भाजी तयार झालेली आहे. नक्की या पद्धतीने एकदा झणझणीत चमचमीत असा अंड्याचा रस्सा तुम्ही नक्की बनवून बघा. अंड्याची भाजी झटपट बनणारी, कमी साहित्यात गावरान पद्धतीने आपण बनवलेली आहे. तेवढीच चविष्ट बनते, झटपट बनते. नक्की करून बघा. कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. या पद्धतीने सोप्या पद्धतीने अंड्याची आमटी रस्सा तुम्ही नक्की बनवून बघा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.